त्या वॉटर प्युरिफायरसाठी आपण 200 कुपन ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलं आहे. त्याचं लकी विनर कोण असेल तो आता 12:30 वाजता समजणार आहे आणि हीच ऑफर उद्या देखील असणार आहे. त्यामुळे याची सर्व क्रीडा रसिक व खेळाडूंनी नोंद घ्यायची. चला बाउन्सर आपला एक्स्ट्रा खेळाडू द्यायचा आहे. बाउन्सर आपल्यास वारंवार विनंती केली जाते आणि आता सामन्यास सुरुवात केली जाणार नाहीये. शानवाज आपला एक्स्ट्रा खेळाडू द्यायचा आहे. शानवाज आपला एक्स्ट्रा खेळाडू द्यायचा. बाउन्सर नाही आपल्यास विनंती असणार आहे आपला एक्स्ट्रा खेळाडू द्यायचा आहे. चला सामन्याकडे वळतोय. रिफा 9 गोळकोट रोड विरुद्ध बाउन्सर 9. जर विचार केला असता तर मोठमोठे स्टारकास्ट पाहायला मिळते. नवाजभाई नानकावर आपणास विनंती असेल आपण लेग अंपायरची भूमिका पार पाडायची. त्याला सामन्याकडे वळतोय. एक बाजूला असणारा रिफा 9 गोळकोट रोड तर दुसऱ्या बाजूला असा बाउन्सर 9. फत सरगुरु चला सामन्याकडे वळतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असणार आहे. एक बाजूला बाउन्सर 9 असणार तर त्याच्या अगेन्स्ट फाईट करणार आहे रिफा 9 गोळकोट रोड. आणि रिफा 9 गोळकोट रोडचा विचार केला असता तर सलामीसाठी आलाय स्मिथ शिवलकर रत्नागिरीचा वंडर बॉय आणि गोलंदाजी माकोती असणार आहे सोमेश्वरचा वंडर बॉय सोहम बाक्कर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळणार आहे. आणि जर विचार केला असता दोन्ही संघाचा खेळाडूंचा. चला सामन्याकडे होतोय. सुरेख चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. स्मिथला झकडून ठेवतोय यशस्वी ठरतोय. आणि जर दोन्ही खेळाडूंचा विचार केला असता स्मिथ आणि सोहमचा तर दोन्हीही खेळाडू व्यावसायिक स्पर्धा एन्जॉय रत्नागिरी या संघातून खेळतात. कारण दोघांनाही आपल्या कमी देखील माहीत असणार आहेत. स्मिथ देखील खूप सुंदर खेळ पाहायला मिळतो स्मिथच्या माध्यमातून. काय चेंडू होता. सुरेख चेंडू होता. आणि यस पंच दंडित करतायत मिस्टर एस्टेच्या स्वरूपात. धावांचा श्री गणेश होतोय. सुरुवात झाली. धावफलक हलतय. उडवलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. डीजेला संधी मिळते. चला थँक्यू डीजे. कारण स्मिथ शिवलकरचा विचार केला असता तर टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय वाकलनचा केतन मात्रे बायकरमॅन समजलं होतं. तसंच हा सायकल सम्राट आहे. तब्बल 12 सायकल त्या नावावर सुरेख चौकार पाहायला मिळतोय. स्मिथ शिवलकर रत्नागिरी जिल्ह्याचा एक सायकलमॅन आहे. स्वतःच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या तब्बल 12 पेक्षा जास्त सायकल्स आहेत असा सायकलमॅन स्मिथ. अरे अंडरम मध्ये खूप मोठं नाव आहे. आणि जो त्याची रील्स व्हायरल झाली होती नो लुक शॉट करबोडीची टुर्नामेंट होती. पुन्हा तो गोंदाची मागवती पाहायला मिळतोय. सोहमवरती हल्ला चढवून जातो. बॅक टू बॅक चौकार आलेत. हो ताकदीचा फटका करण्याचा प्रयत्न होता. लेग ब्रेक प्रकार चेंडू होता आणि यस पंच दंडित करतायत. पहिला चेंडू सुरत टाकला त्यानंतर दडपण पाहायला मिळतंय. प्रेशर पाहायला मिळते आणि चर्चा करण्यासाठी भाग पडले बाउन्सर 9 संघाला. कारण की आता स्मिथने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत.
स्मिथ आणि जवळची जोडी मैदानात असताना, कारण की दोन्ही एकाच संघातून खेळतात, प्रत्येकाच्या कमी माहिती आहेत, ॲडव्हान्टेज देखील माहीत आहेत. पण आता गोंधळची मार्कवरती सोहम बाकर. आता प्रेशर पाहायला मिळत आहे आणि सिंगलने धाव संख्येत भर पडते. 1+1 एकूण 2 धावा धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 12 धावा झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असताना आणि सोहम बाकर ॲज अ आयकॉन खेळाडू पाहायला मिळत्या बाउन्सर नाही संघामध्ये. आणि आता हळूहळू देखील प्रेक्षक मैदानाच्या दिशेने चाललेत, कारण की भारत पाकिस्तान सामना या देखील भारतीय संघ विजय झाला आणि विजय घडून सुरू ठेवले. पुन्हा एकदा गोलंदाजी मागते पाहायला मिळतं सोहम बाकर. सोहम टू जहूर पाहायला मिळतं. जहूर तलवी एक चिपळूणच्या अंडरमधील मोठं नाव आहे. जहूर देखील खूप चांगला क्रिकेट खेळलाय. चिपळूण तालुक्यासाठी चिपळूण तालुक्याच्या बाहेर देखील खूप चांगलं नाव आहे जहूर तलवी. आता स्ट्राईक रोटेट होते, परंतु स्ट्राईकला येतोय स्मिथ शिवलकर. आणि स्मिथ शिवलकरच्या बाबतीत सांगायचं झालं तर जी गणपतीपुळे प्रीमियर लीग जी स्पर्धा पार पडली त्यामध्ये वैयक्तिक अर्धशतक देखील लावलंय. म्हणजे अंडर क्रिकेटमधील हाफ सेंचुरी लावणं खूप मोठी जमेची बाजू आहे आणि त्यामध्ये देखील त्या स्पर्धेमध्ये देखील स्वतःला सिद्ध केलंय स्मिथने. पुन्हा एकदा गोंधळची मार्क होती पाहायला मिळते सोहम बाकर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सोहमच्या माध्यमातून. सोमेश्वर गावाला बिलॉंग करणारा सोहम बाटकर. आणि एज झाला, मिस टाइम होता, परंतु चौकार जातोय, सीमारेषा पार येतोय. आणखी एक चौकार, धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 17. षटक संपतंय, एक षटक संपतंय तर धाव संख्या होते 17. 17 धावाचा टोल वसूल केलाय. चला डीजेला संधी मिळते. सुरेख फटका होता, लेग ग्लान्स पाहायला मिळतो, मनगटी फटका पाहायला मिळतोय. जहूरच्या माध्यमातून धाव संख्येत भर पडते. ह्या 5 धावांचा बोनस मिळतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 22. आणि गोलंदाजीचा विचार केला असता आणखी एक राजापूर परिसराला बिलॉंग करणारा मिझान. सुरेख गोलंदाज मिझान काही चेंडू होता आणि फ्लिक केला आणि बाद झाला. बॉक्स आउट स्वरूपात डीजेला संधी मिळते. चला थँक्यू डीजे. जहूर बाद झाल्यानंतर चिपळूणचा वंडर बॉय, चिपळूणचा फरदीन काझी नाझीम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि नाझीमला लौकिकला साजेशी कामगिरी करावी लागेल. आणि गोलंदाजी मार्कमध्ये असणार आहे. एक बाजूला चिपळूणचा सितारा असणार आहे तर एक बाजूला असणार आहे मिझान. राजापूर एक्सप्रेस बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळेल निश्चितच. काय चेंडू होता, वेग 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 वेगावरती स्वार झालाय हा मिझान. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क चालला नाही. चेंडू निर्धाव जातोय, यष्टेकच्या हातामध्ये विसावतो. यष्टीची देखील सुरेख पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते मिझान. आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सोहमच्या माध्यमातून, कारण की इथपर्यंतचा प्रवास केलाय त्याने, त्यामुळे तो निश्चितच त्याचा बेस्ट देतोय. आणि त्यासमोर असणार आहे रत्नागिरी वर्सेस राजापूर.
बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असणार आहे. एक बाजूला मिजान असणार आहे तर दुसऱ्या बाजूला स्मिथ असणार आहे. स्मिथ वर्सेस मिजानची लढाई असणार आहे. मुरुडवाडा गावचा वंडर बॉय जय भैरी मुरुडवाडा या संघाकडून खेळणारा अस्मित आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये जर विचार केला तर स्मिथ फायटर्स या संघाने खेळतो. हो काय फटका सजवलाय. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते मिजानकडून. पहिलाच चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळला परंतु तदनंतर सुरळीत कमबॅक पाहायला मिळते. धावसंख्येत बरं पडते. धावसंख्येत 24 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चिपळूणचा फरदीन. नाझिमला नाजीच संधी असणार आहे आणि टॉपेज झाला. निश्चितच धोकादायक फटका होता परंतु स्विचचा फटका होता. चौकाराच्या मध्ये धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 28 धावा झाल्यात आणि काही चेंडू शिल्लक असणार आहेत. मिजानवरती हमला केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते मिजान आणि त्याच्या समोर अगेन्स्ट फाईट करतोय नाझिम. काय चेंडू होता. चेंडू फटक आणि निश्चित धावबाद होण्याचा धोका होता परंतु यशस्वीरित्या एकदा पूर्ण झालेत. षटक संपतंय. 2 षटक संपते तर धावसंख्या होते 29. एक गडी बाद 29. जवळ दलवी बॅक टू द पेव्हलियन झाला पण तदनंतर नाझिमने देखील सुरेख फटके सजवले. मिजानवरती चौकार टोकवला. तदनंतर इक्वेशन बदलले. समीकरण बदलले सामन्याचं. जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. आपले बरेच सामने खेळवायचे आहेत. आता गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो आणखी एक चिपळूणचा युवा सितारा अरबाज आणि स्ट्राईक असणार आहे चिपळूणचा फरदीन नाझिम. आणि निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील कारण की नाझिमच्या बॅटचा विचार केला असता नाझिम व्ही मध्येच फटके चांगले पाहायला मिळतात आणि निश्चितच क्रॉसचा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्येत बरं पडते. धावसंख्या होते 30 धावा झाल्यात. आता स्ट्राईकला असणार आहे स्मिथ. त्याच्या अगेन्स्ट असणार अरबाज टू स्मिथ. एक बाजूला रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला चिपळूण वर्सेस रत्नागिरीची लढत असणार आहे. डकआउट मधून चेहरा पाहायला मिळतोय. ब्लॉक कॉल प्रकारचा चेंडू होता. सुरेख चेंडू होता आणि चेंडू निर्धाव जातोय आणि काय चेंडू हाताळलेला आहे. तितका सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळते अरबाजच्या माध्यमातून. आणि अरबाज टू स्मिथ बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते आणि 5 धावांचा बोनस येतोय. चुकी झाली. चुकीला माफी नसणार आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 35 धावा झाल्यात. 35 रन्स 1 विकेट लॉस. तर स्मिथ देखील एक मोठं नाव आहे अंडरआर्म मध्ये. सध्या चर्चेत जसं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जर विचार केला असता खूप मोठं क्रिकेट पाहायला मिळते स्मिथच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका सजवलाय. एक धाव पूर्ण झाली. स्ट्राईक रोटेट झाला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 36 धावा झाल्यात. काहीशी चर्चा होती कारण बाउन्सर 9 हा संघ सध्या अडचणीत सापडलाय. कारण बाउन्सर 9 संघाचा विचार केला असता नाणेफेक जिंकली त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं परत क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो अरबाज टू नाझिम.
चिपून वसे चिपूनची लढाई पाहायला मिळते. दोन्ही या परिस्थितीतून बिलॉंग करणं. फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, फुल टोल वसूल केला, सीमारेषा पार येतोय. नासिम ब्रँडेड चौकार. धाव संकेत बरोबर पडते, धाव संकेत 40. पाहूया या स्पर्धेतील पहिला अर्धशतक लागतंय का या सामन्यामध्ये. काहीच दडपण पाहायला मिळतंय आणि फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, फुल टोल वसूल केला नाझिमने. निश्चितच नशिबाची साथ मिळते नाझिमला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार येतोय. आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतात नाझिमच्या माध्यमातून. नाझिम ऑन फायर असणार आहे. एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतोय अरबाज. आणि आता काय एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होता, व्हेरिएशन पाहायला मिळते, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होते 45 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते अरबाज आणि सुरेख चेंडू खेळून काढला. धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होते 49. कव्हर रिझन खाली पाहिला आणि मेरिट ऑफ द क्रिकेट पाहायला मिळाला. चेंडू आला रडार मध्ये आणि सरळ ढकलून दिला सीमारेषा पार. षटक संपतय, 3 षटकाची समाप्ती तर धावसंख्या होते 49 धावा झाल्या. धावांचा डोंगर उभा केलाय. 49 रन्स. आणि जर रिफान अँड गोळकोट रोड संघाचा विचार केला असता, संघ डॉमिनेट करत आहे, वर्चस्व सिद्ध केलंय या 3 षटकामध्ये. परंतु मिझानला आता पुनरागमन करण्याची संधी असणार आहे, कारण एक बाजूला रत्नागिरीचा तारा असणार आहे तर दुसऱ्या बाजूला राजापूरचा सितारा असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. मिस्टर याच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. 5 धावांचा बोनस असणार आहे आणि दडपण पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक फलकावर तिरला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. धाव संख्या होते 54 धावा झाल्यात. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली रिफान अँड गोळकोट रोड संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती मिझान धाव आणि टॉपेज झाली. चेंडू सीमारेषा पार गेला आणि बॉक्सआउट स्वरूपात बाद होतोय. स्मिथ बॅक टू द पॅव्हलियन. चला डीजेला संधी मिळते. धन्यवाद. आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठं नाव मुईन काझी, मजगाव एक्सप्रेस ज्याला ओळखलं जातं असा मुईन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि डावकुरा फलंदाज आहे. सुंदर फटकेबाजी देखील पाहायला मिळते. तितकंच सुंदर गोलंदाज देखील आहे मुईन. आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असणार आहे. एक बाजूला असणार आहे 54 रन्स. चला गोलंदाजी मागवते असताना मिझान वर्सेस मुईन. आणि निश्चितच मिस्टर एक्सप्रेस स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 55 धावा लागल्यात फलकावरती. 55 रन्स ऑन बोर्ड. 2 विकेट लॉस. आणि काय उडवलाय सीमारेषा पार. दन 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 करत चाललाय चौकार. चला थँक्यू डीजे. सुंदर फटका खेळून काढला होता कव्हर रिजन मध्ये आणि दडपण पाहायला मिळते. धावसंख्या होते 60 धावा झाल्यात. तब्बल 60 धावा फलकावरती लागल्यात. अजून काही चेंडू शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख प्रयत्न पाहायला मिळाला. तितकंच सुंदर कव्हरअप केलं अमानने, कारण निश्चितच चौकार होऊ शकला असता, परंतु चाणक्य नजर होती अमानची चेंडूवरती आणि चेंडू अडवण्याची हेतू ठरते. आणि नाझिम आणि अमानमध्ये काहीसे तुतू मी पाहायला मिळते. आणि पाहूया काय होतंय.
काय घडतंय काय बिघडतंय येणारे 24 चेंडू ठरवतील आणि नशिबाची साथ मिळते का पाहूया. निश्चितच पंचांकडे निर्णय जाणार आहे आणि सीमा रेषा पार येतोय आणखीन एक नाझिम ब्रँडेड चौकार. सलग चौकार पाहायला मिळतात नाझिम कडून. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते आणि मनगटी फटके देखील सुंदर पाहायला मिळतात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 65 धावा झालेत आतापर्यंत. काही चेंडू शिल्लक असणार आहेत आणि टार्गेट काय देतंय यावरती लक्ष असणार निश्चितच. पुन्हा एकदा गोंधळची माकुती मिझान येतोय आणि बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव होतोय आणि मिझानकडून पुनरागमन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोंधळची माकुती. सुरेख फटका होता. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का पाहूया आणि धावबाद होतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 66 धावा झाल्या. तब्बल 64 धावांचं आव्हान ठेवलं. 24 चेंडू आणि 64 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली इरफान अँड गोळकोट रोड संघाकडून. हॅलो. अंडरम नाईट स्पर्धा या स्पर्धा निमित्त वेगवेगळे उपक्रम आम्ही ठेवले. तिथं बक्षिसं ठेवली आहेत. आज फर्स्ट डे आहे आणि पहिल्या दिवशी 20 रुपयाचा कुपन ठेवले होते. 200 कुपन ते 300 कुपन आसपास आम्ही देणार होतो. त्याच्यातनं लकी ड्रॉ निघणार होता आणि त्या व्यक्तीला आम्ही ते बक्षीस देणार होतो. वॉटर प्युरिफाय म्हणून आम्ही ठेवलेलं आहे. आणि तसंच एखादा कोणतरी लहान मुलगा या त्यांनी ती चिठ्ठी काढायची आहे. ज्याचं नाव येईल त्याला ते प्युरिफायर दिलं जाणार आहे आणि सातत्याने 3 दिवस हेच विषय आम्ही करणार आहोत. लहान मुलगा निखिल वय मोठा आहे तुझा आता. हॅलो हॅलो कोण? हॅलो ए जॅकेट. हॅलो ब्लॅक जॅकेट. हॅलो. ज्याचं नाव येईल त्यांनी पुढे या. हॅलो. जरा ते मिक्स करा एकदा. हो कॅमेरामॅन हे दाखवा. बक्षीस द्यायचंय आहे ना. हां एक कार्ड चिठ्ठी. कुपन नंबर 124 124. कुणाच्या खिशात आहे तर चेक करा. 124. मोबाईल नंबर 9987362678. आणि लकी ड्रॉ ज्याच्या नावावर आलंय त्याचं नाव आकिब परकार. आकिब परकार आहे काय? चला जोरदार टाळ्या उद्यात. पहिले लकी ड्रॉचं आकिब परकार. आकिबजी परकार ते प्युरिफायर घ्या. आपली कुपन घेऊन यायचे येताना. येताना कुपन 124 नंबरचा घेऊन या. ए आकिब. कमिटी मेंबर सगळ्यांनी पुढे या. साथ ये साथ. चला सामन्याकडे होतोय आणि पहिल्या लकी ड्रॉचं मानकरी ठरलेत आकिबजी परकार. आणि नशिबाचा खेळ होता. नशीब आजमावलं आणि त्यामध्ये प्युरिफायरचे मानकरी ठरले. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो आकिबजी परकार यांच्यासाठी. नशीब आजमावलं आणि यामध्ये त्यांना नशिबाने साथ दिली. चोवीस चेंडू आणि 67 धावांची गरज असणार आहे आणि गोलंदाजी माग होती पाहायला मिळतो स्मिथ शिवलकर. स्ट्राईकला असणारा बेबी आणि नॉन स्ट्राईकला असणारा सोहम भाटकर. सोमेश्वर गावचा वंडर बॉय आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळणार आजच्या सत्रामध्ये देखील. उद्या देखील मोठमोठे सामने पाहायला मिळतील. कारण उद्या मुंबईतील खेळाडू देखील आपल्याला त्यांचा खेळ पाहायला मिळेल. चला सामन्याकडे होतोय. 67 धावांचं आव्हान असणार आहे. 24 चेंडू आणि 67 धावा. गोलंदाजी माग होती येतो स्मिथ. स्ट्राईकला असणारा बेबी
तू मे पाहायला मिळते. रनआउटचा धोका होता परंतु यशस्वीरित्या एक धाव पूर्ण झाली. धावाचा श्रीगणेश केला, संघाचा श्रीगणेश केला आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. एक धाव झाली. सुरेख चेंडू होता, वेगावरती स्वार होता स्मिथ. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही बेबीला, परंतु शरीराचा वेध घेतला. तदनंतर एक धाव देखील धावून काढली. आता स्ट्राईकला असणार आहे सोहम, कारण सोहमची गोलंदाजी होती त्यावेळी स्मिथने त्यावरती फटके चढवले होते. आता त्याला उत्तर देण्याची संधी आलेली आहे. तर सोहम वर्सेस स्मिथ, एक बाजूला मुरुगवाडा असणार आहे तर दुसऱ्या बाजूला सोमेश्वर असणार आहे. काय होते पाहूया. मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच नाझीमकडून धावपत करण्याची संधी होती परंतु एकेरीचे फटके पाहायला मिळत आहेत. 67 धावांचं आव्हान असणार आहे. अजून विजयासाठी 65 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते बेबीला. सुरेख चेंडू होता. चेंडू निर्धाव होतोय. पंच निर्धाव असल्याची खून करतायत. सुरेख वेग पाहायला मिळतो स्मिथच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोंधळची माग होती. स्मिथ पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असणार बेबी. डावखुरा फलंदाज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण झाली. स्ट्राईक रोटेट झाला. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते सोहमला, परंतु स्मिथचा विचार केला असता तर गोलंदाजी देखील नियंत्रित केली जाते स्मिथच्या माध्यमातून. अचूक टप्पा आणि भेदक मारा पाहायला मिळतोय स्मिथकडून. सुरेख गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळते. काय चेंडू होता. कव्हर रिझल्ट घेऊन गेला आणि धावबाद होण्याचा धोका होतोय का पाहूया. तू मे होता. निश्चितच धावबाद झाला असता परंतु यशस्वीरित्या आपल्या क्षेत्रामध्ये परततोय सोहम. आणि पंच वनटुकीची खून करतायत. बाबू काय चेंडू उडवलाय. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. स्लोअर प्रकारचा चेंडू होता. चेंडू बाउन्स झाला. षटक संपतंय. एक षटक संपतंय तर धावसंख्या होते 3. आज विजयासाठी 64 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 64 धावांची गरज असणार आहे. आणि तब्बल 22 धावांचं रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. म्हणजे 6 चेंडूत 5 मोठे फटके खेळावे लागतील. आता गोलंदाजी माग कोण येतोय. मोईन काझी, मजगाव एक्सप्रेस. एक गुणी खेळाडू आहे. मोईनच्या बाबतीत सांगायचं झालं चांगला खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे. आणि काय प्रयत्न होत्या मित्रांनो. एफर्टसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जहूरसाठी काय एफर्ट्स होते. सुरेख समर्पण पाहायला मिळतं. डेडिकेशन पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. धावा देखील जास्त आहेत परंतु जे डेडिकेशन आहे ते वाकारण्याजोगं असणार निश्चितच. पुन्हा एकदा गोंधळ माग होते पाहायला मिळतं मोईन. आणि मोईनचा विचार केला असता तर वायकट्टा स्पर्धामध्ये देखील वामिका स्टार पालघर संघाचा एक हुकमी एक्का, तुरुपचा एक्का एक गोलंदाज आणि फ्लिक केलाय. आणि नशिबाची साथ मिळते मोईनला. निश्चितच चौकार झाला असता. आणि बॅक टू द पेवलेन डीजेला संधी मिळते. धन्यवाद. आता फलंदाजीसाठी येतोय अमान कुंडलिक. हे अमान कुंडलिक देखील नावापेक्षा एक वादळ होतं अंडरम मध्ये. ज्यावेळी अमानचे बॅट बोलते त्यावेळी कोणताही सामना असू दे वन साइडेड हिरट होतो असा अमान. आणि आता त्याला निश्चितच नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्या रडारमध्ये चेंडू देखील होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 4 धावा झाल्यात. आणि गोलंदाजी माग होती एक सुरेख गोलंदाज आहे. मजगाव एक्सप्रेस रत्नागिरीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे मोईन काझी. जर मोईन काझीचा विचार केला असता खूप अनुभवी खेळाडू आहे आणि अंडरमध्ये खूप अनुभव मिळाला आहे. आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. एक बाजूला सोहम असणार आहे, दुसऱ्या बाजूला मोईन असणार आहे. आणि दोघंही व्यावसायिक संघामध्ये एकत्र खेळतात. एन्जॉय रत्नागिरीचे दोन्ही खेळाडू आहेत. स्लो रन प्रकारचा चेंडू होता. पिक केलाय
कव्हर रिझर्व मध्ये घेऊन काढलं. एक धाव काय पूर्ण होते, धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 5 धावा झाल्यात. आज विजयासाठी 62 धावांची गरज असेल. निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर. काय चेंडू होता, सूर्य एक व्हेरिएशन पाहिलं, स्लोअर प्रकारचा चेंडू होता, ऑफ ब्रेक झाला आणि षटक संपताय. 2 षटक संपतील तर धावसंख्या होते 5 धावा झाल्यात. अजून विजयासाठी 12 चेंडू आणि 62 धावांची गरज. काहीसं कठीण पण तितकंच मापक असं आव्हान आहे. तर क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे आणि फ्लिक केला, मनगटी फटका पाहायला मिळाला सोहमकडून. सोहमचा विचार केला असता रिस्ट वळवली, बॉडी मूव्ह केली आणि चेंडू सर ऑन साईडला ढकलून दिला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते खेळाडूच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 10 होते. आणि रिफन अँड गोलकोटर संघाचा विचार केला असता आतापर्यंत सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 11. आता मोठे फटके घ्यावे लागतील. सामन्यातील हवा काढून टाकल्यासारखं झालाय सामना. एकदम संतगती चालू असलेला सामना आहे. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 12 धावा झाल्यात. सुरेख चेंडू होता, ब्रेक केला आणि आम्हाला बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क झाला. संपूर्ण संतगतीने चाललेला असा सामना असणार आहे, कारण की सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. आणि येणारे 6 चेंडू असेल, 6 चेंडूमध्ये अनिश्चित असं लक्ष आहे. 6 चेंडूत 55 धावा. चला गोलंदाजी मागपोती येतोय. गोलंदाजी मागपोती येतोय 7 आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळते 4 मध्ये. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 16 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागपोती पाहायला मिळते 7. सुरेख फटका खेळला सोहमच्या माध्यमातून ऑन साईडला. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या ते 20. धावपतनाचा धोका होता परंतु एकदा विशेषरित्या पूर्ण करतोय. आता स्ट्राईक मध्ये अमान कुंडलिक एक मोठं नाव आहे अंडरम मधील. चिपून परिसरात खूप मोठं चांगलं क्रिकेट खेळलाय अमानने. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 25 धावा झाल्यात. येणारे 2 चेंडू असतील, 2 चेंडू मध्ये अनिश्चित असे लक्ष असणार आहे. सुंदर फटका पाहायला मिळतो ऑन साईडला देखील. फायनल क्रिकेट मध्ये चेंडू खेळून काढला, चौकाराला बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळत आहेत. 7 वरती हल्ला चढवला जातोय परंतु सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असणार आहे. एक चेंडू आणि विजय होतोय विजय संघाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. रिफन अँड गोलकोटर संघ विजय होतोय, विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. तसंच बाउसर संघ यांचं देखील अभिनंदन. सुरेख खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघाच्या माध्यमातून. कारण लक्ष देखील इतकंच मोठं होतं. 64 धावांचं लक्ष ठेवलं होतं. सुरतच्या काळामध्ये मोठे मोठे धक्के बसले.